नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच पाहत आहोत। मित्रांनो, हे जे सराव प्रश्नसंच असणार आहेत हे आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून आपण घेणारे हे प्रश्न आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पहा 2022, 2023 आणि 2024 या वर्षी विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, अष्टविनायक गणपतींपैकी बल्लाळेश्वर हे गणपतीचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पहा रायगड पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला पुणे पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। जे अष्टविनायक आहेत त्यापैकी बल्लाळेश्वर हे जे गणपतीचं मंदिर आहे किंवा गणपतीचं ठिकाण जे आहे हे येतं पहा रायगड या जिल्ह्यामध्ये। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी घेतली होती? पहा, पहिली अणुचाचणी ॲटम बॉम्बचं जे परीक्षण आहे हे भारताने सर्वात पहिलं 1974 या वर्षी केलं होतं। ते कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर पोखरण हे जे ठिकाण आहे, कोणतं? पोखरण ठिकाण। तर या ठिकाणी भारताने आपली 1974 या वर्षी पहिली अणुचाचणी घेतली होती। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, दिनविशेष हा जो घटक आहे हा प्रत्येक स्पर्धेमध्ये महत्त्वाचा एक विषय असतो पहा, आणि त्यामुळेच आपण जागतिक दिनविशेष एका वर्षाचे आणि राष्ट्रीय दिनविशेष असे 2 व्हिडिओ घेतलेले आहेत। त्या दोघांचेही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, म्हणजे आपल्याला त्याचपैकी 1 ते 2 प्रश्न जे आहेत हे नेहमी विचारले जातात। त्यापैकी एक आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो पहा पर्याय क्रमांक 1, तर 17 सप्टेंबर। पहा, 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जो आहे तो साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडून आले? पहा, जगातील सर्वात मोठं प्राचीन जे संग्रहालय आहे ते कोणत्या शहराचं उत्खनन करत असताना आढळले आहे? मित्रांनो, हा प्रश्न देखील आपल्याला 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर ऊर हे जे शहर आहे पहा, ऊर शहर। तर या शहराचं उत्खनन करत असताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक खालीलपैकी कोणते आहे? पहा, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक। मित्रांनो, या प्रश्नावरती आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे पहा, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। आणि भारतातील सर्वात पहिलं सौर ऊर्जेवर चालवलं जाणारं जे रेल्वे स्थानक आहे तर ते आहे पहा गुवाहाटी। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, दिल्ली येथील राजपथ जे आहे त्याचं नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आलेले आहे? पहा, दिल्लीमधील जे राजपथ होतं तर त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे, तर ते नवीन नावानं काय म्हणून ओळखलं जातं? तर नवीन नाव आहे त्याचं पर्याय क्रमांक 1, तर कर्तव्यपथ। लक्षात ठेवा, आपल्याला जे काही 2020 पासून जे 4 वर्ष आहेत त्यामध्ये भरपूर असे काही ठिकाण आहेत की त्यांचे नाव बदललेले आहेत। असा एक पुरस्कार आहे पहा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे त्याचं देखील नाव बदलण्यात आलेलं आहे, आणि त्याचं नाव काय ठेवलेलं आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जे आहे ते नाव ठेवण्यात आलेलं आहे। सोबतच आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जे औरंगाबाद शहर आहे पहा, औरंगाबाद जिल्हा, त्याचं नाव चेंज करून छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे। पहा, छत्रपती संभाजीनगर। यानंतर अजून एक जिल्हा आहे पहा, उस्मानाबाद। तर उस्मानाबादचं नवीन नाव ठेवण्यात काय आलेलं आहे तर धाराशिव हे जे आहे हे उस्मानाबादचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे। सोबत अजून एक जिल्हा आहे पहा, अहमदनगर। तर अहमदनगरचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे
अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यादेवी होळकर नगर. हे जे आहेत हे महत्त्वाचं आहे पहा आपल्या महाराष्ट्रामधील 3 डिस्ट्रिक्ट आणि हे पुरस्कार जो आहे त्याचं देखील नाव. आणि राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्रातील पहिला उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहा, आपल्या राज्यामधील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ते कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, जे आर्वी ठिकाण आहे. पहा, आर्वी ठिकाण, तर आर्वी या ठिकाणावर आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी कोणाच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई या ठिकाणी देखील सुरू केली होती? पहा, कधी? 1874 या वर्षी कोणाच्या विनंतीवरून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज जे आहे त्याची स्थापना त्याची जी शाखा आहे ती मुंबईमध्ये देखील सुरू केली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, कृष्णराव भालेकर. पहा, कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून मुंबईमध्ये सुद्धा महात्मा फुलेंना एक शाखा ओपन केली होती सत्यशोधक समाजाची. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? लक्षात ठेवा, लोकसभा यावरून निवडून जाणारे महाराष्ट्रातील किती खासदार असतात? तर ते असतात पहा एकूण 48 खासदार. लक्षात ठेवायचे किती? तर 48 खासदार जे आहेत हे लोकसभेवर निवडून जातात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात दाखल केलेले 12 चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले होते? काही विद्यार्थी आपल्याला कमेंट करून उत्तर लगेच सांगतील की यामध्ये नामिबिया हे नाव नाही. पहा, नामिबिया नाव नाही, तर या ठिकाणी 2023 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. त्यापूर्वी आणले होते पहा नामिबियामधून, पण फेब्रुवारी 2023 मध्ये जे 12 चित्ते आणण्यात आले भारतामध्ये ते आणण्यात आले होते दक्षिण आफ्रिका या देशामधून. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतो? कोण? तर राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देत असतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर राज्यपाल जे आहेत पहा राज्यपाल, तर राज्यपालांकडे देत असतो पहा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा. सध्याचे आपले राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे? रमेश बैस हे जे आहेत हे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण आपल्याला हा प्रश्न फक्त आणि फक्त एक वेळा विचारण्यात आलेला आहे, तरी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. उत्तराखंडामध्ये कोणतं असं शहर आहे की त्याला जागतिक योगा राजधानी म्हणून ओळखलं जातं? तर ते शहर आहे पर्याय क्रमांक 1, तर ऋषिकेश या शहराला ओळखलं जातं पहा जागतिक योगा राजधानी म्हणून. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, जेल पर्यटन ही संकल्पना राज्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली होती? पहा, जेल पर्यटन ही जी संकल्पना आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणत्या जेलमध्ये सुरू केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 4, तर येरवाडा मध्यवर्ती कारागृह जे आहे पुण्याचं त्या ठिकाणी जेल पर्यटन ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा सुरू केली होती. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे पहा पुणे जिल्हा पोलीस भरतीसाठी, आणि एक वेळा आपल्याला हा जो प्रश्न आहे हा रेल्वे पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवू शकता, किंवा आपल्याला या व्हिडिओची PDF जशाच तसे पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण ठरली आहे? पहा, कोणतं शिखर आहे? कांचनगंगा. आपल्याला भरपूर वेळा माउंट एव्हरेस्ट विचारण्यात आलेला आहे. पहा, माउंट एव्हरेस्ट हे खूप वेळा आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, पण या ठिकाणी विचारला आहे की कांचनगंगा हे सर करणारी पहिली भारतीय महिला, तर ती आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, तर प्रियांका मोहिते या ज्या आहेत ह्या कांचनगंगा पार करणाऱ्या किंवा सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत.
पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे? पहा, अल्पमुदत म्हणजेच किती, तर कमी लक्षात ठेवा, कमी मुदत असणारी भरती होत आहे आणि ती जी आहे ती संरक्षण दलामध्ये होत आहे. आपण म्हणू शकतो त्याला पहा BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये किंवा संरक्षण दलामध्ये होत आहे. तर ती सरळ सरळ योजना कोणती आहे, तर अग्निपथ या नावाने ती योजना आहे. लक्षात ठेवायचे, ज्याद्वारे एखादा सैनिक जो आहे तो 4 वर्षासाठी सर्व्हिस करू शकतो. लक्षात ठेवायचे, ती आहे अग्निपथ योजना आणि त्यातील जो सैनिक आहे त्याला अग्निवीर म्हटलं जातं. पहा, अग्निवीर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, वंदे मातरम हे गीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सर्वात पहिल्यांदा गायले गेले होते? सरळ सरळ प्रश्न विचारलाय की वंदे मातरम हे जे गीत आहे, पहा, वंदे मातरम हे गीत सर्वात पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी गायलं गेलं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. पण ते कोणत्या वर्षी गायलं गेलं, तर ते गाण्यात आलं होतं. पहा, कधी, तर 1896 या वर्षी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे 1896. प्रश्न क्रमांक 17 आहे, ज्ञानप्रसारक सभा ही संघटना खालीलपैकी कोणी विकसित केलेली आहे? ज्ञानप्रसारक सभा ही जी संघटना आहे ही कोणी विकसित केलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी ज्ञानप्रसारक सभा जी आहे ही संघटना स्थापन किंवा विकसित केली होती. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? पहा, महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर अंबोली हे जे ठिकाण आहे, कोणतं? अंबोली ठिकाण. तर अंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील आपल्या चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. चेरापुंजी कोणाला म्हटलं जातं? अंबोली या ठिकाणाला. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्ध असलेले वज्रेश्वरी हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आपल्याला सरळ सरळ फक्त आणि फक्त वज्रेश्वरी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे नाव, कारण या ठिकाणी आपल्याला या प्रश्नावरती या विषयावरती आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की वज्रेश्वरी कशासाठी प्रसिद्ध आहे, तर गरम पाण्याच्या झऱ्यामुळे. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर काय होईल त्याचं? पर्याय क्रमांक 4, तर ठाणे या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, आयर्नमॅन या स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. आयर्नमॅन नावाचे एक कॉम्पिटिशन असते पहा, आणि या कॉम्पिटिशन मध्ये एक खेळ आहे, तर तो खालीलपैकी असा कोणता खेळ आहे की तो खेळला जात नाही? तर यामध्ये लक्षात ठेवायचं सांगण्याचं म्हणजे की रनिंग असते, सायकलिंग असते, सोबत स्विमिंग असते, पण गोळाफेक त्या ठिकाणी खेळामध्ये येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. रनिंग असते, सायकलिंग असते आणि स्विमिंग असते, पण गोळाफेक येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या आळ्या मारण्यासाठी काय वापरले जाते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीमध्ये विचारण्यात आला होता. पहा, आरोग्य विभागासाठी या प्रश्नाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आला होता की डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या आळ्या मारण्यासाठी काय वापरलं जातं? तर ते वापरलं जातं पहा मॅलिथिऑन. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मॅलिथिऑन. ऑप्शन 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, स्वीडनमध्ये माहिती अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे पहा, स्वीडन या देशावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर स्वीडन देशामध्ये कधी माहिती अधिकार कायदा लागू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर 1766 साली. लक्षात ठेवा, 1766 1766 या वर्षी करण्यात आलेला आहे माहिती अधिकार कायदा स्वीडनमध्ये लागू. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 22 प्रश्न. या 22 पैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आपला कसा आवडला किंवा व्हिडिओ कसा असतो हे सांगण्यासाठी मला कमेंट करून सांगा. सोबतच व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.
प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा आणि जे पहिलं चॅनल येईल पहा, आपलं व्हेरीफाईड चॅनल असेल त्या समोरील जाऊन त्याला आपण जॉईन करा. त्या ठिकाणी प्रत्येक PDF आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.